MST-CET मधील इंजिनिअरिंग फार्मसीचा कट ऑफ वाढणार? याचं कारण देखील महत्त्वाचं आहे. पर्सेंटाईल स्कोर जर 2023 आणि 24चा जर बघितला तर त्यावरून सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होत आहे. यावर्षी 80 ते 90हून अधिक पर्सेंटाईल धारक विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सदर माहिती मुंबई या ठिकाणावरून प्रसिद्ध झालेली आहे. MST-CETच्या निकालातील गुणांच्या फुगवट्यामुळे यंदा राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कट ऑफ चांगलाच वाढणार आहे. एकतर यंदा MST-CETत 37 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवण्याची कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा फक्त 28 होता. केवळ 100 पर्सेंटाईलच नव्हे तर 90 ते 99.99 आणि 80 ते 89.99 आणि 70 ते 79.99, 60 ते 69.99 अशा वरच्या श्रेणीत पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ PCM आणि PCB या दोन्ही विषय गटांत आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांचा प्रवेशाचा कट ऑफ यंदा चांगलाच वाढणार आहे असं चित्र आता पाहायला मिळत आहे. वरच्या श्रेणीतील काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा गुणांचा फुगवटा इतका जास्त आहे की कट ऑफ वाढलेला राहील. यंदा PCBच्या 2,95,577 आणि PCMच्या 3,79,800 अशा एकूण 6,75,377 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखभर तरी वाढ झाली आहे. त्यात निकाल फुगल्यामुळे ठराविक विषयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळेल. इंजिनिअरिंगच्या काही प्राचार्यांच्या मते मात्र वरच्या पर्सेंटाईल मधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या कट ऑफवर फारसा परिणाम होणार नाही, कारण कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत झालेली मोठी वाढ. दुसरे म्हणजे प्लेसमेंटचे निराशाजनक रिपोर्ट. यामुळेही विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कितपत पसंती देतील याबाबत प्राचार्य साशंक आहे. याचसोबत काही जे प्राचार्य आहे KJ सोमय्या कॉलेजचे प्राचार्य सुरेश उकरडे यांची देखील एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ते म्हणताय की उद्योग क्षेत्राच्या बदललेल्या गरजा पाहता काही जुन्या शाखांना महत्त्व येऊ शकते. उदाहरणार्थ सेमीकंडक्टर आणि चिप मेकिंग क्षेत्राची गरज पाहता VSLI डिझाईन तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स या इंजिनिअरिंगच्या पारंपरिक शाखेला पसंती देण्याची शक्यता आहे. थोडक्यात अशाही शाखांचा कट ऑफ वाढू शकतो. तसेच डॉक्टर GT थंपी, प्राचार्य थाडोमल शहानी, इंजिनिअरिंग कॉलेज वांद्रे यांची देखील एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे. हल्ली विद्यार्थी JEE, नीट, MST-CETचाही तयारी करत असतात. केंद्रीय परीक्षांकरिता कराव्या लागणाऱ्या कठोर तयारीमुळे MST-CETचाही चांगला अभ्यास होतो. परिणामी हाय स्कोर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. आता PCM आणि PCBचे पर्सेंटाईल 2023 आणि 24ची जर आकडेवारी बघितली तर पर्सेंटाईल सुरुवातीला आपण PCMची माहिती बघूयात. PCMमध्ये 100 पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या 2023 रोजी 14 होती आणि 24 रोजी ती 20 झालेली आहे. तसेच 90 ते 99.99 मध्ये 2023 रोजी ही संख्या 32,148 होती आणि 2024 रोजी ती आता वाढून 38,828 झालेली आहे. 80 ते 89.99 मध्ये या पर्सेंटाईलची संख्या देखील वाढलेली आहे. ती 23 मध्ये 32,506 वरून 39,586 झालेली आहे. तसेच PCBचं देखील 100, 90 ते 99.99, 80 ते 89.99 आणि बाकी सर्व 2023च्या तुलनेत 2024 मध्ये या PCBचं पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे यावर्षी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.